ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत, दान हे केवळ पैशांचेच नसते. देवाला त्याहून अधिक प्रिय असणारे 5 दानाचे प्रकार आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो. दान म्हणजे फक्त पैसे देणं असंच तुम्हालाही वाटतं का? पण धर्मशास्त्र सांगतं की देवाला पैशांपेक्षा अधिक प्रिय अशी 5 दानं आहेत. अशी दानं जी तुमचं भाग्य बदलू शकतात, पाप कमी करू शकतात आणि ईश्वरी कृपा मिळवून देऊ शकतात. या 5 दानांपैकी एक दान तर असं आहे जे प्रत्येक जण करू शकतो, पण फार कमी लोक करतात. चला जाणून घेऊया देवाला सर्वाधिक प्रिय असलेले हे 5 दान प्रकार. नमस्कार. भाविक भक्तिमय या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हिंदू धर्मात दानाला अतिशय पवित्र कर्म मानले जाते. पण दान म्हणजे केवळ धनदान नाही. शास्त्रांमध्ये अशी अनेक दाने सांगितली आहेत जी पैशापेक्षाही अधिक मौल्यवान मानली गेली आहेत. आज आपण कथेंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत देवाला प्रिय असलेले 5 श्रेष्ठ दान. अन्नदान, विद्यादान, अभयदान, वेळ आणि सेवादान, तसे क्षमादान. प्रत्येक कथा आपल्या जीवनाला नवी दिशा देईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. पहिले दान, अन्नदान म्हणजेच सर्वश्रेष्ठ दान. कसे ते कथेच्या माध्यमातून समजून घेऊ. एका गावात गोविंद शास्त्री नावाचे एक गरीब पण अत्यंत धार्मिक ब्राह्मण राहत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. दिवसातून एकदाच जेवण मिळाले तरी ते देवाचे आभार मानत. पण त्यांच्या घरचा एक नियम होता, दारात आलेला अतिथी उपाशी जाऊ देणार नाही. एके दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मोठ्या कष्टाने थोडे तांदूळ आणि मुठभर डाळ जमवली. त्यांच्या पत्नीने प्रेमाने खिचडी बनवली. दोघेही देवाला नैवेद्य दाखवून जेवायला बसणार इतक्यात दारावर टकटक झाली. दार उघडले तर समोर एक वृद्ध, अशक्त आणि भुकेलेले साधू उभे होते. त्यांनी हात जोडून म्हटले, बाळा, 2 दिवसांपासून माझ्या पोटात अन्नाचा कण गेलेला नाही. काही खायला मिळेल का? गोविंद शास्त्री क्षणभर शांत झाले. घरात तेवढेच अन्न होते. जर ते साधूंना दिले तर स्वतः आणि पत्नी उपाशी राहणार होते. पत्नीने हसत म्हटले, आपण पुन्हा कष्ट करून अन्न मिळवू, पण या वृद्धाला आता अन्न मिळाले नाही तर त्याचा जीव धोक्यात येईल. चला, आजचे अन्न त्यांनाच देऊ. दोघांनी संपूर्ण खिचडी त्या साधूंना वाढली. साधूंनी समाधानाने भोजन केले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. भोजन संपल्यावर त्या साधूंनी स्मितहास्य केले. क्षणात त्यांचे तेज वाढू लागले. ते साधू प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या दिव्य रूपात प्रकट झाले. भगवान म्हणाले, गोविंदा, तुम्ही मला अन्न दिले नाही तर तुमच्या मनातील करुणा मला अर्पण केली आहे. उपाशी माणसाला अन्न देणे म्हणजेच माझ्याच रूपाला अन्न देणे होय. हे बोलून भगवान अदृश्य झाले. दुसऱ्या दिवसापासून गोविंद शास्त्रींच्या आयुष्यात हळूहळू सुख समृद्धी येऊ लागली. गावातील लोक त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना मान देऊ लागले. त्यांच्या घरी कधीही अन्नाची कमतरता राहिली नाही. अन्नदान हे केवळ अन्न देणे नसून दुसऱ्याच्या भुकेची जाणीव ठेवणे आहे. शास्त्रामध्ये म्हटले आहे की अन्न ब्रह्मा, म्हणजेच अन्न हेच ब्रह्मस्वरूप आहे. उपाशी व्यक्तीला अन्न देणे म्हणजेच देवाची सेवा करणे. दानाचे मूल्य वस्तूमध्ये नसते तर त्यामागे श्रद्धा, करुणा आणि निस्वार्थ भावनेत असते. ही कथा अन्नदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी सांगितली जाणारी प्रेरणादायी धार्मिक कथा आहे. विविध पुराणामध्ये आणि संत परंपरेत अन्नदानाचे महत्त्व अनेक प्रसंगातून अधोरेखित गेले आहे. दुसरे दान, विद्यादान. आयुष्य बदलणारे दान कसे आहे ते कथेच्या माध्यमातून समजावून घेऊ. प्राचीन काळी एका छोट्याशा गावात
आचार्य सोमेश्वर नावाचे एक विद्वान गुरु राहत होते. त्यांच्या आश्रमात दूरदूरवरून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. पण त्या आश्रमात एक नियम होता. गरीब असो वा श्रीमंत, ज्ञान सर्वांसाठी समान आहे. एके दिवशी माधव नावाचा एक गरीब मुलगा आश्रमात आला. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते, पायात चप्पल नव्हती आणि हातात फक्त एक जुनी पिशवी होती. माधवने गुरुजींना नम्रपणे विचारले, गुरुजी, मला शिकायचे आहे, पण माझ्याकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी पैसे नाहीत. आचार्य सोमेश्वर हसले आणि म्हणाले, बाळा, ज्ञान विकले जात नाही. खरा गुरु पैशासाठी नव्हे, तर समाजात प्रकाश पसरवण्यासाठी शिकवतो. तू मन लावून अभ्यास कर, तीच माझी गुरुदक्षिणा. माधवने दिवस रात्र मेहनत केली. आश्रमातील कामेही तो आनंदाने करत असे. काही वर्षात तो वेद, उपनिषदे, गणित, आयुर्वेद आणि न्यायशास्त्रात पारंगत झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर माधवने गुरुजींना विचारले, गुरुजी, मी तुमचे ऋण कसे फेडू? गुरुजी म्हणाले, माझे ऋण फेडायचे असेल तर तूही एखाद्या गरजू मुलाला निस्वार्थपणे शिक्षण दे. ज्ञान जितके वाढशील तितके वाढेल. माधवने गुरुजींचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या गावात परतला. त्याने गरीब मुलांसाठी एक छोटी पाठशाळा सुरू केली. सुरुवातीला फक्त 5 विद्यार्थी होते, पण त्याच्या प्रेमळ शिक्षणामुळे लवकरच शेकडो मुले शिकू लागली. वर्षानुवर्ष त्या गावातील अनेक विद्यार्थी मोठे वैद्य, न्यायाधीश, शिक्षक आणि विद्वान बनले. त्यांनीही पुढे अनेकांना शिक्षण दिले. एकदा वृद्ध झालेल्या आचार्य सोमेश्वरांनी माधवची पाठशाळा पाहिली. हजारो विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते म्हणाले, बाळा, तू मला सोन्याची गुरुदक्षिणा दिली नाहीस, पण तू हजारो आयुष्य उजळवलीस. हेच खरे विद्यादान आहे. धनदानाने एखाद्याची गरज काही काळासाठी भागते, पण विद्यादान संपूर्ण आयुष्य बदलू शकते. ज्ञान वाटल्याने कमी होत नाही, उलट ते अधिक समृद्ध होते. एखाद्याला शिक्षण, कौशल्य किंवा योग्य मार्गदर्शन देणे हेही विद्यादानच आहे. प्रत्येक शिक्षक, पालक आणि मार्गदर्शक समाजाला घडवण्याचे महान कार्य करत असतो. आजच्या काळात विद्यादान कसे करावे? गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, गरजू मुलांना मोफत शिकवणे, पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य दान करणे, आपल्या अनुभवातून इतरांना योग्य मार्गदर्शन करणे, नवीन कौशल्य इतरांना शिकवणे ही कथा विद्यादानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रेरणादायी कथा आहे. हिंदू परंपरेत गुरु शिष्य परंपरा, उपनिषदे आणि अनेक संतांच्या शिकवणीत विद्यादानाला अत्यंत श्रेष्ठ आणि समाज परिवर्तन करणारे दान मानले गेले आहे. तिसरे दान, अभयदान, भीतीमुक्त जीवन देणे, हे कथेच्या माध्यमातून समजून घेऊ. एकेकाळी दाट जंगलाच्या काठावर ऋषी दयानंद यांचा आश्रम होता. ते अत्यंत दयाळू आणि करुणामय होते. त्यांच्या आश्रमात माणसे नव्हे तर हरिण, ससे, मोर, पक्षी आणि इतर अनेक प्राणीही निर्धास्तपणे वावरत असत. कारण सर्वांना माहीत होते की त्या आश्रमात कोणालाही इजा पोचवली जात नाही. एके दिवशी सकाळी ऋषी ध्यानात बसले असताना एक जखमी हरिण जीवाच्या आकांताने धावत आला आणि त्यांच्या पायाशी लपला. त्याच्या अंगावर रक्त होते आणि तो भीतीने थरथरत होता. काही क्षणातच हातात धनुष्यबाण घेतलेला एक शिकारी तिथे पोहोचला. तो म्हणाला, ऋषीवर्य, ते हरिण माझी शिकार आहे, कृपया ते माझ्या स्वाधीन करा. ऋषींनी शांतपणे उत्तर दिले, हे शिकाऱ्या, या आश्रमात जो कोणी आश्रय मागतो त्याला अभय मिळते. घाबरलेल्या जीवाला मृत्यूच्या स्वाधीन करणे हा धर्म नाही. शिकारी रागाने म्हणाला, माझे कुटुंब या शिकारीवर अवलंबून आहे. तुम्ही मला रिकाम्या हाताने कसे पाठवू शकता? ऋषीने त्याला प्रेमाने जवळ बसवले आणि म्हणाले, तू आज एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवशील तर निसर्ग तुला दुसरा मार्ग नक्की दाखवेल. हिंसेपेक्षा दया मोठी आहे. ऋषींच्या शब्दांनी शिकाराचे मन बदलले. त्याने धनुष्य खाली ठेवले आणि
हरिणाला नमस्कार केला. तो म्हणाला, आजपर्यंत मला वाटायचे की शौर्य म्हणजे शिकार करणे, पण आज समजले की खरे शौर्य म्हणजे एखाद्याच्या जीवाला अभय देणे. त्या दिवसापासून त्याने शिकार सोडली. जंगलात फळे, औषधी वनस्पती आणि लाकूड गोळा करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. काही वर्षांनी तो शिकारी अनेक जखमी प्राण्यांची सेवा करू लागला. लोक त्याला जीवरक्षक म्हणून ओळखू लागले. ऋषी म्हणाले, अभयदान म्हणजे फक्त एखाद्याचा जीव वाचवणे नव्हे, तर त्याच्या मनातील भीती दूर करून त्याला सुरक्षित भावना देणे होय. असे दान देवाला अत्यंत प्रिय आहे. अभयदान म्हणजे एखाद्या निरपराध जीवाला भीतीमुक्त करणे, संकटात असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हेही अभयदान आहे. प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे संरक्षण करणे हे देखील अभयदानाचीच भावना आहे. भीती दूर करणारी करुणा आणि दया हीच खऱ्या धर्माची ओळख आहे. आजच्या काळात अभयदान कसे देता येईल? संकटात असलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देणे, अन्याय होत असताना पीडिताच्या बाजूने उभे राहणे, जखमी प्राणी, पक्ष्यांना उपचार मिळवून देणे, वृद्ध, महिला, मुले किंवा दुर्बल व्यक्तींना सुरक्षिततेची भावना देणे, कोणाच्याही मनात भीती निर्माण न करता प्रेमाने आणि आदराने वागणे. ही कथा अभयदानाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी प्रेरणादायी कथा आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये आणि संत परंपरेत सर्व प्राणी मात्रांवर दया, अहिंसा आणि संरक्षण यांना अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे. चौथे दान, वेळ आणि सेवादान. सर्वात निस्वार्थ दान कथेच्या माध्यमातून समजून घेऊ. एका गावात रामदास नावाचा तरुण राहत होता. तो श्रीमंत नव्हता, पण मनाने अत्यंत उदार होता. त्याला नेहमी वाटायचे, माझ्याकडे दान करण्यासाठी पैसे नाहीत, मग मी पुण्य कसे कमवू? एके दिवशी तो एका संतांकडे गेला आणि नम्रपणे विचारले, गुरुजी, माझ्याकडे धन नाही, मग मी दान कसे करू? संत हसले आणि म्हणाले, बाळा, देवाला पैशांपेक्षा तुझा वेळ, तुझे श्रम आणि तुझी निस्वार्थ सेवा अधिक प्रिय आहे. यालाच सेवादान म्हणतात. रामदासला हे शब्द मनापासून पटले. दुसऱ्या दिवसापासून त्याने गावात मंदिराची स्वच्छता करायला सुरुवात केली. दररोज पहाटे उठून तो मंदिराचे अंगण झाडत असे, दिवे स्वच्छ करत असे आणि भाविकांना पिण्याचे पाणी देत असे. एक दिवस त्याने पाहिले की गावातील एक वृद्ध आजी एकट्याच राहत होत्या. त्यांना बाजारात जाणे, औषधे आणणे आणि पाणी भरणे कठीण जात होते. रामदास दररोज थोडा वेळ काढून त्यांची कामे करू लागला. त्या बदल्यात त्याने कधी पैसे घेतले नाहीत. हळूहळू त्यांची सेवा पूर्ण गावात प्रसिद्ध झाली. कोणी आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात नेणे, गरीब मुलांना अभ्यासात मदत करणे, वृक्षारोपण करणे, मंदिरात स्वयंसेवा करणे, हे सर्व तो आनंदाने करू लागला. एका रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर प्रकट झाले. भगवान हसून म्हणाले, रामदासा, तू मला सोनं, चांदी किंवा मोठे दान दिले नाहीस, पण तू माझ्या प्रत्येक रूपाची सेवा केलीस. जेव्हा तू त्या वृद्ध आजीला मदत केलीस, तेव्हा माझीच सेवा केलीस. जेव्हा तू तहानलेल्या भाविकाला पाणी दिलेस, तेव्हाही मला पाणी दिलेस. रामदासाच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो म्हणाला, प्रभू, मी तर फक्त माझे कर्तव्य केले. भगवान म्हणाले, याच निस्वार्थ भावनेला सेवादान म्हणतात. पैशांचे दान प्रत्येकाला जमत नाही, पण प्रेमाने दिलेला वेळ आणि सेवा प्रत्येक जण देऊ शकतो. हे दान मला अत्यंत प्रिय आहे. इतके बोलून भगवान अदृश्य झाले. त्या दिवसांपासून रामदास आणखी उत्साहाने समाजसेवा करू लागला. त्याच्या प्रेरणेने गावातील अनेक युवकही सेवा कार्यात सहभागी झाले आणि संपूर्ण गावात प्रेम, सहकार्य आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. सेवादान म्हणजे आपल्या वेळेचा, श्रमांचा आणि प्रेमाचा निस्वार्थ उपयोग दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करणे. देवाची सेवा करणे मंदिरातच नाही, तर गरजू, आजारी, वृद्ध आणि दुःखी लोकांची सेवा करण्यातही आहे. पैशांपेक्षा वेळ आणि मनापासून केलेली सेवा अनेकदा अधिक मौल्यवान ठरते. आजच्या काळात वेळ आणि सेवादान कसे करावे? वृद्ध किंवा आजारी व्यक्तींना मदत करणे, गरीब मुलांना मोफत शिकवणे, मंदिर, आश्रम किंवा रुग्णालयात स्वयंसेवा करणे,
रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम किंवा वृक्षारोपणात सहभागी होणे, एकाकी किंवा दुःखी व्यक्तीला वेळ देऊन तिचे मनोबल वाढवणे ही प्रेरणादायी कथा आहे. हिंदू धर्मात आणि संत परंपरेत मानव सेवा हीच माधव सेवा हा विचार अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. 5. क्षमादान. सर्वात कठीण पण श्रेष्ठ दान. कसे? कथेच्या माध्यमातून समजून घेऊ. एका गावात धर्मपाल नावाचा एक प्रामाणिक आणि धार्मिक शेतकरी राहत होता. त्याच्या शेजारी रघुनाथ नावाचा दुसरा शेतकरी होता. रघुनाथ स्वभावाने मत्सरी होता. धर्मपालाचे चांगले पीक, गावातील मान सन्मान आणि प्रामाणिकपणा त्याला खटकत असे. एक वर्षी पावसाळ्यात धर्मपालच्या शेतात भरघोस पीक आले. हे पाहून रघुनाथच्या मनात मत्सर निर्माण झाला. एका रात्री त्याने रागाच्या भरात धर्मपालाच्या शेतातील काही पिके नष्ट केली. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मपाल शेतात गेला. पिकाचे नुकसान पाहून त्याला खूप दुःख झाले. गावकऱ्यांनी सांगितले, हे काम रघुनाथनेच केले आहे. त्याला पंचायतमध्ये ओढा. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण धर्मपाल शांत होता. काही दिवसांनी रघुनाथच्या घरी मोठे संकट आले. त्याचा मुलगा गंभीर आजारी पडला. उपचारासाठी पैसे नव्हते. ज्यांच्यासाठी त्याने आयुष्यभर वाईट केले तेही त्यांच्याकडे फिरकले नाहीत. ही बातमी धर्मपालला समजली. त्याच्या मनात क्षणभर विचार आला, याने माझे नुकसान केले, आता याला त्याच्या कर्माचे फळ भोगू दे. पण लगेच त्याला आपल्या गुरूंचे शब्द आठवले, रागाचा बदला रागाने घेतला तर वैर वाढते, पण क्षमेमुळे द्वेष संपतो. क्षमा हा दुर्बलांचा नव्हे तर बलवानांचा गुण आहे. धर्मपाल ताबडतोब रघुनाथच्या घरी गेला. त्याने स्वतःच्या पैशातून डॉक्टर बोलवले, औषधे आणली आणि मुलाच्या उपचाराची व्यवस्था केली. रघुनाथला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो धर्मपालच्या पायावर पडून रडू लागला. मी तुझं वाईट केलं, तुझं पीक नष्ट केलं, तरीही तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास, मला माफ कर. धर्मपालने त्याला उठवले आणि प्रेमाने म्हणाला, तुझी चूक मोठी होती, पण जर मी सूड घेतला असता तर आपण दोघेही दुःखी झालो असतो. आज मी तुला क्षमा करतो. हीच खरी पूजा आणि हाच खरा धर्म आहे. त्या दिवसांपासून रघुनाथ पूर्णपणे बदलला. त्याने कधीही कोणाचा मत्सर केला नाही. दोघे मिळून गावातील गरजू लोकांना मदत करू लागले. गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणू लागले, धनदानाने गरिबी कमी होते, अन्नदानाने भूक मिटते, पण क्षमादानाने माणसाच्या मनातील द्वेष संपतो. म्हणून क्षमादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. क्षमा करणे म्हणजे चूक योग्य ठरवणे नाही, तर मनातील द्वेष सोडून देणे होय. क्षमेमुळे मन शांत होते आणि नाती पुन्हा जुळू शकतात. सूड क्षणिक समाधान देतो, पण क्षमा कायमची शांती देते. देवाला राग, अहंकार आणि द्वेषापेक्षा दया, प्रेम आणि क्षमा अधिक प्रिय आहेत. आजच्या काळात क्षमादान कसे करावे? चूक मान्य करून मनापासून माफी मागणे आणि दुसऱ्याला माफ करणे. छोट्या छोट्या गोष्टींवर मनात राग साठवून न ठेवणे. कुटुंब, मित्र आणि समाजात संवादातून मतभेद मिटवणे. सूड घेण्याऐवजी सुधारण्याची संधी देणे. हिंदू धर्मग्रंथामध्ये तसे संत तुकाराम, संत एकनाथ आणि इतर संतांच्या शिकवणीत क्षमा, दया आणि करुणा यांना अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे. दान करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: दान नेहमी श्रद्धेने आणि नम्रतेने करा. प्रसिद्धी किंवा परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. योग्य आणि गरजू व्यक्तीला दान द्या. त्या क्षमतेनुसार दान करा. दिखाव्यासाठी कधीही करू नका. दानानंतर अहंकार बाळगू नका. मित्रांनो, या 5 दानांमधून आपल्याला एकच संदेश मिळतो: देवाला आपल्या संपत्तीपेक्षा आपली भावना, करुणा आणि निस्वार्थ वृत्ती अधिक प्रिय असते. अन्नदानाने भूक मिटते, विद्यादानाने भविष्य उजळते, अभयदानाने भीती दूर होते, सेवादानाने मानवता जिवंत राहते आणि क्षमादानाने मन शुद्ध होते. तुम्हाला यापैकी कोणतं दान सर्वात श्रेष्ठ वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी भाविक भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय श्रीराम, जय श्री कृष्ण,
हर हर महादेव.